पुण्यातला तो ब्रिज ज्याची अशी ख्याती होती की द ब्रिज दॅट लीड्स नोवेअर, त्या ब्रिजवरती पुन्हा एकदा मी उभा आहे. या अगोदर देखील आपण या ब्रिजची बातमी केली होती, कारण की हा ब्रिज तिकडनं सुरू होतो पण संपत कुठेच नाही आणि जिथे संपतो तिकडे लँड ॲक्विजिशन झालेलं नाहीये. म्हणजे काय तर हा ब्रिज फक्त नाममात्र आत्तापुरता उभारण्यात आला होता 2018 मध्ये आणि अजून देखील तो ब्रिज खुला करण्यात आला नाही, कारण की हा फक्त वन साइडेड आहे. सेकंड साइड तशी बंद आहे, कारण की लँड ॲक्विजिशन झालेलं नाही. मग आता या गोष्टीमध्ये आता हायकोर्टाने दखल घेत असे आदेश दिलेत की ह्या ब्रिजचं काम लवकरात लवकर व्हावं आणि लँड ॲक्विजिशन जे आहे ते लवकरात लवकर करण्यात यावं. आणि लँड ॲक्विजिशनचे जेव्हा आपण बात करतो तेव्हा लँड ॲक्विजिशनचे काही नियम असतात आणि लँड ॲक्विजिशनच्या माध्यमातून किंवा ह्या कायद्याच्या माध्यमातून राईट टू फेअर कॉम्पन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013 नुसार या सगळ्या गोष्टीची कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई करण्यात येणार आहे म्हणण्यापेक्षा की आता इकडनं पुढचं जे काम आहे ते या ऍक्टच्या अनुसार पटकन करण्यात येणार आहे. भूसंपादन या ऍक्टच्या अनुसार करण्यात येणार आहे. आणि जेव्हा आपण या गोष्टीबद्दल बोलतो की ॲक्विजिशन करताना कॉम्पन्सेशन जे देण्यात येतं समोरच्या माणसाला भूसंपादन करण्यासाठी, जर ते ग्रामीण भागात असेल तर 4 पटीने जास्त मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त मिळतं आणि जर अर्बन भागात असेल तर 2 पटीने मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त मिळतं. ह्या गोष्टीला बाजूला ठेवता जर आपण मेन मुद्दा जो आहे की हा ब्रिज 2018 साली बांधण्यात आला होता 31 करोड रुपयाचा खर्च करून आणि त्यावेळेस पासून आतापर्यंत हा ब्रिज खुलाच झालेला नव्हता. नागरिकांनी बरेच वेळा सरकारला लेटर्स लिहिले, पेटिशन्स फाईल केले होते, तरी देखील आतापर्यंत या गोष्टीकडे गांभीर्याने दखल दिली गेली नव्हती. आणि बरेच वेळा असं होतं की आजूबाजूचे नागरिक जे आहेत त्यांना जर ब्रिजचा ऍक्सेस जर मिळाला तर त्यांना प्रवास जो आहे तो करणं खूप सोपं पडेल, कारण की हा तसं बघायला जर 200 ते 250 मीटरचा हार्डली हा ब्रिज आहे. आणि मध्यंतरी बऱ्याचशा नागरिकांनी कम्प्लीट द वाकड बालेवाडी ब्रिज नाव म्हणून एक पेटिशन देखील फाईल केली होती. ती पेटिशन पण आपल्याकडे आणि ते 1148 लोकांनी, तसं बघायला गेलं तर अजून ह्याच्यामध्ये आकडेवारी देखील वाढली होती नंतर, पण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार 1148 लोकांनी पेटिशन साईन केली होती की लवकरात लवकर हा ब्रिज नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करावा म्हणून. तरी देखील हा ब्रिज त्यावेळी झाला नाही. आणि आता जे हायकोर्टाने आदेश दिलेत की लवकरात लवकर लँड ॲक्विजिशन करून हा ब्रिज नागरिकांसाठी पुढच्या 1 वर्षामध्ये खुला करण्यात यावा असं हायकोर्टाने देखील सांगितलंय. पण आता बघायचं असं आहे की हायकोर्टाने मध्यंतरी त्यावेळेस देखील दखल दिली होती, त्याच्यानंतर खुद्द हायकोर्टाने स्टे आणला होता आणि आता तो स्टे उठवला आता हायकोर्टाने तसं बघायला गेलं तर. आणि आता लवकरात लवकर आता अशी अपेक्षा केली जात आहे की हा जो ब्रिज आहे की हा आता लवकरात लवकर सुरू व्हावा, कारण की तिकडनं येणाऱ्या नागरिकांना दुसरा रस्ता नाहीये. आणि बऱ्याच वेळा इथे असं देखील झालेलं की आता सध्याची परिस्थिती या ब्रिजवरती दारूच्या काचेच्या बाटल्या फुटलेल्या आहेत, कचरा इथे आजूबाजूला असा खुलेआम टाकला गेलेला आहे, अशी अवस्था सध्या या ब्रिजची झालेली आहे. आणि अजून एक प्रश्न असा पडतो, मध्यंतरी आरोप प्रत्यारोपाच्या खेळी देखील असं चालू होतं की पीएमसी म्हणते आमच्याकडनं पूर्ण आहे, पीसीएमसी म्हणते आमच्याकडनं पूर्ण आहे. असे आरोप प्रत्यारोप मध्यंतरी भरपूर झाले होते, कारण की तसं बघायला गेलं तर पीसीएमसी आणि पीएमसीच्या दोन्ही संगनमताने हा ब्रिजचं बांधकाम होतं ते करण्यात आलं होतं. मग आता बऱ्याच वेळा असं होतं की कुठल्या तरी एका महापालिकेकडनं कुठली गोष्ट राहिली आहे का, असे खूप आरोप प्रत्यारोप झालेले होते. पण आता पीएमसीला आता तसे आदेश मिळालेच आहेत आणि लवकरात लवकर आता हे जे भूसंपादन आहे ते कधी होणार आहे, इथून पुढे किती खरंच वेळ लागणार आहे, हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत. पण अंमलबजावणी होणं सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्याच बालेवाडीकर किंवा जे बाणेरच्या परिसरामध्ये राहतात, औंधच्या परिसरामध्ये जे राहतात, त्यांचं या गोष्टीकडे बारकाईने लक्ष लागू नये, कारण की त्यांचा नेहमीचा जो ट्रॅफिक केओस असतो, जर ट्रॅफिकमुळे होणारा त्रास असतो तो कमी होणार आहे हा ब्रिज चालू झाल्यानंतर. मग आता आपल्याला बघायचं हे आहे, 1 वर्षांची मुदत दिलेली आहे, पण खरंच इथून पुढे आज तारीख 27 फेब्रुवारी 2026, इथून पुढे 1 वर्षांनंतर खरंच हा ब्रिज चालू होणार आहे का पुन्हा तारीख पे तारीख करत अजून असे आपल्याकडे डॉक्युमेंटचे गट्टे साठत राहणार आहेत, हे आता येणारा काळच सांगेल. तर ह्या गोष्टीवरती तुम्ही देखील या परिसरामध्ये सातत्याने ये जा करत असाल आणि या ब्रिज नसल्यामुळे तुम्हाला जरी जर त्रास होत असेल तर तो त्रास देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि हा ब्रिज किंवा ह्या ब्रिज बद्दल तुमची काही मतं आहेत हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स मी अंशुकाशी.